कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हुरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. त्या 59 वर्षांच्या होत्या. बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रीमा लागू परिचित होत्या. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल होत्या. पण आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. रीमा लागू यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे लग्नानंतर रीमा लागू ह्या नावाने ओळखल्या जात. रीमा लागू यांनी सुमारे 4 दशक चित्रपट आणि नाट्यसृष्टी गाजवली. रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटातून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. बॉलिवूडमधील मायाळू आई म्हणूनही त्या परिचित होत्या. कुछ कुछ होता है मध्ये काजोलची आई, हम आपके कौन मध्ये माधुरी दीक्षितची आई, वास्तव मध्ये संजय दत्तची आई आणि मैंने प्यार किया मधील सिनेमात सलमान खानची आई यासारख्या दमदार भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. रीमा लागू यांचा जन्म 1958 मध्ये झाला. घरातूनच त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. त्यांची आई मंदाकिनी भडभडे यांचे लेकुरे उदंड झाले हे नाटक प्रचंड गाजलं होतं. रीमा लागू यांचं पुण्यात शालेय शिक्षण सुरू झालं होतं. त्याच वेळी त्यांना अभिनयाचे धडेही देण्यात आले. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी अभिनयाचे व्यावसायिक शिक्षण घेतलं. त्यानंतर मराठी रंगभूमीवरून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाय ठेवला. विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर नयन भडभडे या रीमा लागू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र काही वर्षानंतर दोघेही वेगवेगळे झाले. मृण्मयी लागू या रीमा लागू यांच्या कन्या. त्या स्वतःही नाट्य सिने अभिनेत्री आहेत. PCMC न्यूज रिपोर्ट.